दॅट्स अ ब्रँडेड फटका बाय स्वप्नील कुटे। चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हर फोडून बाहेर येतोय, चौकार। चार धाबेनिशी धावपल पुढे सरकतो, 19 धावा धावपलकावरती आहे। खरं तर डू ऑर डायची मॅच आहे। आता तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळणार नाही, जे काही करायचं आहे तुम्हाला इथेच करायचं आहे आणि यावेळेस आपण पाहतो सर्व क्रीडा रसिकांच्या समोर देखील करायचं आहे। स्वप्नील कुटेचा तडाखा तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाला। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवरनं चेंडूला दिशा दाखवली, क्षेत्ररक्षक उभा आहे तिथे आणि सरळ त्या क्षेत्ररक्षकाच्या हातात स्वप्नील कुटे नावाचं वादळ थांबलंय। दुसरा धक्का आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। संघर्ष हा मैदानावरती रंगलेला आहे। याआधी किती चौकार मारले, किती विकेट घेतले, किती षटकार खेचले या गोष्टीला अर्थ राहिलेला नाही आहे। इथं आता जर तुम्ही जिंकला नाही तर मग मात्र तुमचा प्रवास थांबणार आहे। डू ऑर डायची मॅच आहे। प्रत्येकाचे अस्तित्व इथं मैदानावरती आता पणास लागलेलं आहे आणि जिथे लढाई अस्तित्वांची असते तिथं तुमच्या फिलॉसॉफीज महत्त्वाच्या असतात। तुमचा पॉझिटिव्हली विचार करता की निगेटिव्हली विचार करता यावरनं खरं तर तुमचा प्रवास ठरलेला असतो। लखन न्यू बॅटर आलाय आणि आल्या फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल चेंडू सरळ सीमारेषा पार, खनखनी चौकार। चौकाराच्या माध्यमातून धावपल पुढे सरकतो, 19 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश, कोणासाठी अंधार आणि कोणासाठी प्रकाश। मित्रांनो, सायंकाळचं सत्र आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। 19 धावा पुलच्या माध्यमातून आलेला चौकार। यावेळेचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, प्रॉपर टायमिंग नव्हतं, पाठीमागे क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतोय, तोपर्यंत घेतली गेलेली एक सिंगल आणि एका सिंगल बरोबरच आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं मैदानावरती संपतोय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकली असता कयूमभाई शेख आणि सुधीर शेठ घेगडे साहेब यांच्या मालकीचा असणारा डेक्कन पोलीस 11 शिरूर हा संघ 20 धावा 24 धावा माफ करा धावपलकावरती इथं पूर्ण होत आहेत। जबरदस्त कामगिरी त्या मैदानावरती असणार आहे। दोन्ही मातब्बरांची घाट इथे मैदानावरती पडले, कित्येक वेळा एकमेकांच्या समोर ते खेळलेले आहेत, कित्येक वेळाने एकमेकांना खरं तर त्यांनी धूळ चाललेले, कित्येक वेळा असमान दाखवलं, कित्येक वेळा एकमेकांकडून सपाटून मार खाल्लेला आहे, परंतु आज पुन्हा एकदा गाठ पडलेली आहे 2 ठकाठकामध्ये। निमित्त आहे रॉयल ट्रॉफी 2024चा रंगलेला अफलातून थरार। आपुलिया हिता असं तो जागता, धन्य माता पिता तयाच्या, कुळी कन्या पुत्र होती तर सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, तुका म्हणे याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हा। शेवटचा दिवस नाही तर तिसरा दिवस दुग्ध शर्करायुक्त गोड होतोय। 2 षटकांचा खेळ संपला। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 24 धावा आहे, तर तिसऱ्या षटकाला इथे मैदानावरती प्रारंभ होईल। आकाश बोंबे आपण पाहतो इथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील। यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने पुन्हा एकदा गोफर फिरली। यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण आहे तिथे पाठीमागे उभा करून ठेवलेला आहे। फेकी थोडीशी खराब असेल परंतु पाठीमागे कमबॅक करण्यासाठी कव्हर करण्यासाठी संघाचा आयकॉन उभा आहे। एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल। एका धावेनिशी धावपल पुढे सरकतो, 25 धावा धावपलकावरती आहे। उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी। अरे घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, परंतु क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी। पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी जोकात, कळू दे त्या वेळे आकाशाला तुझी खरी अवकात। इथं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागणार आहे। तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते आहात। परिस्थितीला गुलाम होण्यापेक्षा परिस्थितीचे तुम्ही गुलाम होण्यापेक्षा परिस्थितीला गुलाम बनवा। तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते आहात हे लक्षात ठेवा आणि मित्रांनो प्रयत्न चालूच ठेवा, एक दिवस हा नक्कीच तुमचा असेल। ऑफस्टिकच्या पलीकडे मुख्य पंच आपण पाहतोय अमर साठे सर दंडित करतील। दोन्ही हात जमिनीला समांतर, धावा येतील इथं अबांतर। एका धावेशी स्कोरकार पुढे जातोय आणि आमचे गुणलेखक आकाश पवार सर कळवत आहेत 26 धावा धावपलकावरती आहे। आणि एक मान्यवर खरं तर सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। श्रीगोंदा केसरी आणि सातत्याने ज्यावेळेस रॉयल ट्रॉफी ही स्पर्धा मानाची स्पर्धा शिरूरमध्ये भरलेली आहे, संजूबाबा पवार हे नाव सातत्याने आम्ही पाहिलेलं आहे। यावेळेचा चेंडू आपल्याला पाहतोय मुख्य पंच पुन्हा एकदा वाईड चेंडूची घोषणा इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते। त्यांच्यासोबत
पहिलवान अमोलदादा ब्राह्मणे हे देखील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मंचावरती अनेक मान्यवर आहे, त्यामध्ये तुम्ही खंडूशेठ शेंडगे यांना पाहता, संतोष शेठ चौधरी या स्पर्धेची उद्गाता, ज्यांच्या माध्यमातून ही मोठी स्पर्धा उभी राहिली. बंटी उर्फ विशाल गायकवाड सर, त्यांच्यासोबत विशाल अलबर, सौरभ शेळके, बाजीराव कोरडे आणि आपण पाहतो तिकडे पलीकडे मला वाटतं सलमान देखील आहेत. या सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूया. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. हे प्रेशर आहे मयूर कारंडेचं. टेनिस क्रिकेटमधला एक मोठा स्टार, बाहुबली स्टार म्हणून ओळखला जातो आणि विशेष म्हणजे षटकारांसाठी तो ओळखला जातो. धावफलक अलगत इथे पुढे जातोय. धावफलकावरती 28 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहे. शेवटच्या क्रमांकाचं आपण पाहतो मॅच इथे मैदानावरती तुम्ही पाहतात. संघर्ष रंगलेला आहे. दोन मातब्बरामध्ये लढ्यात मयूर कारंडे बिग ब्लास्ट फेकून देतो हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपण पाहतो एक टप्पा घेतो हा चौकार. चार धावे रेषीय धावपल पुढे सरकतो. 32 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. मयूर कारंडे एकदा का चेंडूचा बॅटचा संपर्क परफेक्ट मिडल ऑफ द झाला ना की आम्ही अनेक वेळा मयूर कारंडेचा झंझावत पाहिलेला टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळेस आपण पाहतो प्रॉपर टायमिंग होते या फटक्यावरती. यावेळेस मला वाटतं चेंडू लागला तिथे पहा. खूप जोरावरती चेंडू लागला तिथे पहा. पाणी घेऊन जा मैदानावरती, पाणी घेऊन जा. मयूर सर ओके आहात? ओके. खूप जोरावरती आपण पाहतो. खरं तर बॅट फिरले आणि कदाचित मला वाटतं चेंडूने चष्म्याचा तिचा अंदाज घेतला, वेध घेतला. पुन्हा एकदा उभे राहिलेत मयूर कारंडे. पहा, त्यांच्या जिद्दीला सलाम असेल, कारण आयकॉन म्हणून ते आज मैदानावरती आहेत आणि खरं तर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून इथे अपेक्षित आहे संघाच्या संघनायकाला. यावेळेचा चेंडू होता. चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाही आहे. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आकाशाच्या क्षितिजावरती. खरं तर आकाश बोंबे नावाच्या ह्या वादळाने मात्र स्वतःची कर्तृत्वाची झालर ठोकावलेली आहे. अफलातून खरं तर कामगिरी तो इथं मैदानाच्या आतमध्ये करतोय. समोर मयूर कारंडे सारखा एक मोठा खेळाडू उभा आहे आणि त्याला देखील आपण पाहतो आत्तापर्यंत त्याने सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतो केलेली आहे. हो, यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा लाजबाब, अप्रतिम, आउटस्टँडिंग, लाजबाब गोलंदाजी आकाश बोंबेच्या माध्यमातून तुम्हाला इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. संघाचा कणा याचा बॅट याचा बॉल आपल्या संघासाठी दिवसभर या खेळाडूने खरं तर कामगिरी केलेली आहे आणि आज आपण पाहतोय शेवटच्या सामन्यामध्ये देखील आपल्या कर्तृत्वाची झालर तो मैदानावरती दाखवतोय. रॉयल ट्रॉफी 2024चं दुसरं पर्व आहे आणि या दुसऱ्या पर्वाचा आम्हाला सर्वांना गर्व आहे. असा देदीप्यमान क्रीडा महोत्सव खरं तर आपण पाहताय तमाम शिरूरकरांच्या वतीनं आपण पाहतो. खरं तर शिरूरकरांना इथे एक मोठी मेजवानी उभी केलेली आहे. ऑफस्टिकच्या पलीकडे मुख्य पंच धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावा आहेत. 33 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चांगला संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. मातब्बर आणि ताकदवान संघ इथं मैदानावरती. मयूर कारंडे 2 ते 3 षटकं जर मैदानावरती थांबला तो धावांचा प्रचंड पाऊस पडेल आणि त्यासाठीच आपण पाहतो. मी किंदूर या संघाचं कौतुक करेल. आकाश बोंबेला त्यांनी गोलंदाजी मार्कवरती आणलं. सुंदर सुंदर गोलंदाजी इथं मैदानावरती आलाय. कानामागून आलाय आणि नुसता कानामागून आला नाही तर खरं तर तिखट देखील झालेला आहे.
षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर डेक्कन पोलीस 11 शिरूर आदरणीय कयूमभाई शेख आणि सुधीर घेगडे यांच्या मालकीचा असणारा संघ धावफलक दाखवतोय आपल्याला. 33 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतील. 3 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. उद्या मात्र तुम्हाला ह्या मैदानावरती स्टार खेळाडू पाहायला मिळतील. अर्थातच सायन्स फार्मा व्हीसीसी मांडवगण फराटा ह्या संघ तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या रणजित फराटे, प्रतीक फराटे, दीपक चौगुले मोठे खेळाडू, राहुल शेलार संघामध्ये जर आपण पाहतो बबलू पाटील, आमचे शेजारी जे बसलेले संजीव पवार यांच्या मालकीचा देखील संघ उद्या तुम्हाला खेळताना पाहतात. किरण मोरे यांच्या नेतृत्वाखाली संघ खेळेल. सूरज घोलप संघाचे चॉईस प्लेयर आहे. आणि उद्या मात्र राजधानी साताऱ्याचा एक अष्टपैलू खेळाडू भूषण गोळे ह्या मैदानावरती तुम्ही पाहणार आहात. बारामती स्टार, मोरगावचा एक सुपरस्टार अक्षय तावरेला देखील तुम्ही उद्या या मैदानावरती पाहणार आहात. आणि पुणे शहराचा सिक्सर किंग ISPL स्टार, रॉयल ट्रॉफीचे ब्रँड अँबॅसिडर बबलू पाटील यांना देखील तुम्ही आता मैदानावरती पाहणार आहात. दरम्यानच्या काळात पहिलवान मोहनदादा शेळके, सरपंच महागणपती रांजणगाव हेही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. दादांचं आम्ही ह्या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनापासून स्वागत करतो. आकाराचा सरासरी प्रति षटकामागे राखलेला आहे. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती संघाचा आयकॉन शुभम तळेकर इथं मैदानावरती सज्ज होणार आहे. हवेली तालुक्यातील आपण पाहतो पेरणे ह्या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, अनेक वर्ष टेनिस क्रिकेट रॉयल ट्रॉफीचे आयोजक आदरणीय परशुराम ओहळसर हे देखील या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आम्ही रॉयल ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतो. शुभम तळेकर खरं तर हॉटेल व्यवसायामध्ये खरं तर यशस्वी झाल्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये देखील खूप मोठं वेगळं वलय या खेळाडूंनी उभा केलंय. उंच हवेमध्ये चेंडू गेला आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा, वैभव सिनलकर टिपतो झेल आणि यावेळेस डेक्कन संघाला बसलेलं आणखीन एक मोठं भगदाड. न्यू बॅटर आपण संतोष पठारे अर्थात महाराष्ट्र पोलीस साहेबांना इथं मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. आयुष्य हे विधात्यातल्या वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य कोणासाठी जगायचं मित्रांनो? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. या जगण्यावरती शतदा प्रेम करा, कारण मित्रांनो आयुष्याच्या या चित्रपटाला वन्स मोर नाही आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण संतोष पठारे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारे खेळाडू आहेत. तर समोर शुभम यावेळेस आल्या अक्रॉस द लाईन गोफन फिरली तिथे. पाठीमागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला आहे. एकतर धाव इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेने धावपल पुढे जातोय. 35 धावा इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रतीक्षा आहे मयूर कारंडेची, कारण सर्व जे क्रीडा रसिक आले ते मयूर कारंडेसाठी थांबलेलं आहे. मोठी रिप्युटेशन असलेला खेळाडू आहे. आणि विशेष म्हणजे जर आपण पाहतो तुम्ही ज्यावेळेस आयकॉन म्हणून संघामध्ये दाखल होता तुमच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतो. तुमच्याकडून बऱ्याचशा लोकांना खरं तर अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा आत्तापर्यंत मयूर कारंडे पूर्ण करतील का? रॉयल ट्रॉफीचे आयोजक आदरणीय परशुराम ओहळसर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आम्ही आदरणीय पहिलवान मोहनदादा शेळके साहेब, सरपंच महागणपती रांजणगाव यांना विनंती करतो की आपण परशुराम ओहळसरांचा इथे सन्मान करायचा आहे. 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. या 2 धावेनिशी धावपळ पुढे सरकतो. स्कोर कार्ड 37 धावा आहे. 37 धावा धावपलकावरती 3 गडी बाद आपण पाहत आहोत. मंचावरती आपण पाहतो स्पर्धेचे मुख्य आयोजक बंटी अर्थात विशाल गायकवाड सर आहेत. त्यांच्या सोबत जर आपण पाहिलं परशुराम ओहळसर यांचा सन्मान होतोय. आदरणीय पहिलवान मोहनदादा शेळके साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला यूट्यूब लाईव्ह सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेमध्ये मिळाले
यावेळेचा चेंडू ऑफस्टिकच्या पुन्हा एकदा बाहेर हा चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथं सातत्याने सामना खूप शांत गतीने चालू आहे. दोन्ही बाजूकडनं खरं तर अटॅक अजिबात होत नाहीये. मयूर कारंडे मात्र फार वेळ शांत राहण्याला अजिबात खेळाडू नाहीये. अनेक मैदानं पाहिलंय ओपन टेनिस क्रिकेटच्या पटलावरती स्वतःचं वेगळं अधिराज्य या मयूर कारंडेने उभं केलेलं आहे. आणि इथे मित्रांनो पहा काय चेंडू टाकलाय शुभम तळेकर. आपला ब्रँड दाखवतो नावाचा मयूर कारंडेला दाखवलाय तंबूचा रस्ता. मोठी विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत महाराष्ट्र पोलीस विशाल कोथळकर. शुभम तळेकरला आपण पाहतोय. खरं तर संघामध्ये समावेश का केलं. खरं तर सुरुवातीला आपण जर पाहिलं राहुल सातो हे आयकॉन होते, परंतु ज्यावेळेस ते मैदानावरती खेळता खेळता आपण पाहतो त्यांना लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला आणि प्रॉब्लेम झाल्यामुळे आपण पाहतो शेवटच्या क्षणाला आपण शुभम तळेकर यांना आयकॉन म्हणून रांजणगाव नगरीचे उद्योजक आदरणीय मंदार शेठ पाचुंदकर साहेब आणि रॉयल ट्रॉफीचे आधारस्तंभ व त्यांचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचा आम्ही रॉयल ट्रॉफी 2024 या स्पर्धेचे मुख्य आयोजक बंटी उर्फ विशाल गायकवाड सर आणि सायरम मित्र परिवार यांच्या माध्यमातून आम्ही मनापासून ऋण व्यक्त करतो. यावेळेस आपण पाहतो चांगला चेंडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात आणि मी आदरणीय मंदार शेठ पाचुंदकर यांना विनंती करतो आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपला सन्मान होतोय. विशाल उर्फ बंटी गायकवाड सर, मोहनदादा शेळके आणि आदरणीय संजूबाबा पवार ह्या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मंदार शेठ पाचुंदकर साहेब आणि त्याचप्रमाणे माऊली शेठ लांडे हेही यांच्यासोबत खरं तर उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील स्वागत. उंच हवेमध्ये चेंडू सोप्पा झेल वैभवसाठी आणखीन एक फलंदाज बाद. महाराष्ट्र पोलीस कोथळकर साहेब इथे थांबतात. थँक्यू डीजे थँक्यू. माऊली शेठ लांडे यांचा देखील आपण आयोजक कमिटीच्या माध्यमातून सन्मान करतोय. सरांना आम्ही विनंती करतो आपणही या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळला तसा डाव मैदानाच्या आतमध्ये कोसळत चाललेला आहे. कुणीही मैदानावरती थांबाया तयार नाही आहे. संघर्ष आणि संघर्ष हा मैदानावरती रंगत चाललेला आहे. हाथेले पर रखे नसीब क्यों अपना मुकद्दर ढूंढता है. न्यू बॅटर आपण मला वाटतं इर्षाद आहे का. इर्षाद आहे. यस इर्षाद. अमोल शेठ धुमाळ यांचा देखील आपण पाहतो आयोजक कमिटीच्या माध्यमातून सन्मान होतोय आणि आम्ही धुमाळ साहेबांना विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा. वाईट चेंडू आहे. चौथ्या क्रमांक 5व्या क्रमांकाचं षटक मैदानावरती असेल. धावफलकावरती आपण जातोय. 39 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. इथून 20 ते 25 धावा जर अपेक्षित केलाय खरं तर डेक्कन या संघाने आणि त्या 20 ते 25 धावा जर बनवल्या तर मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगतदार निर्माण होणार. गौरव यावेळेचा चेंडू कव्हर पॉईंटला चांगला फटका आहे, परंतु पाठीमागे जर आपण पाहतो या भिंतीचा थोडासा अडथळा त्या कारणाने आपण पाहतो चेंडू थांबेल. तोपर्यंत 2 धावा आहेत आणि या 2 धावेने धावपळ पुढे सरकतोय. 41 धावा इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये इथं रंगत चाललेला आहे. स्वतःचं अस्तित्व तुम्हाला मैदानावरती दाखवायचं आहे. पाहायचंय पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस. बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न होता. खांदला गेल्या चेंडूला यॉर्क पद्धती चेंडू होता तिथे वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहे. 1 धाव तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एकेरी दुहेरी धावाने धावपळ पुढे नेण्याचा प्रयत्न आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. काय प्रॉब्लेम झाला का खेळाडूला. मला वाटतं क्रॅम्प्स आलेत कदाचित गौरव यांना. तिथे पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. चला इमिजिएटली पाणी घेऊन जा मैदानावरती. आपल्याला वेळेचं देखील बंधन आहे.
रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफीमध्ये आपण आहोत। या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला यूट्यूब लाईव्ह सौजन्य दिलेलं आहे आदरणीय माजी सरपंच महागणपती रांजणगाव मोहनदादा शेळके। या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक अशी LED ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिलेलं आहे आदरणीय सुदेश भाऊ म्हस्के आणि ज्यांच्या माध्यमातून क्रिकेट साहित्य सौजन्य आणि बॉल सौजन्य आपल्याला या स्पर्धेमध्ये मिळालेलं आहे आदरणीय मंदार शेठ पाचुंदकर साहेब हे देखील आपण पाहतो ते व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत। त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो। प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये खारीचा वाटा उचललेला आहे। आपण जर पाहिलं या स्पर्धेमध्ये पाच गडी बाद 42 धावा धावफलकावरती आहे। मोठा संघर्ष आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। कित्येक वेळा दोन संघांची गाठ एकमेकांच्या समोर पडलेली आहे आणि एकमेकांना पराभूत करत खरं तर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा त्यांनी रोवलेला आहे। परंतु इथे जर आपण पाहिलं इथं तुम्हाला कामगिरीच करावं लागणार आहे, कारण ह्या जगामध्ये जर आपण पाहिलं उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत आहे, मावळत्या सूर्याला कुणीही नमस्कार करत नाही। त्यामुळे तुम्हाला स्वतःला कर्तृत्वाची झालड इथे मैदानावरती दाखवावं लागणार आहे। गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं गौरव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असतील। इथे उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथं चेंडूवरती येतील एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल। दुसऱ्या धावेसाठी मात्र इर्शाद तिथे लेग बाईची एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेरीशी धावफलक पुढे जातो। धावफलकावरती नजर टाकल्यास आपण पाहतोय 43 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। आज के शाम किसके नाम जो जीता वही सिकंदर जो हारा वे घर के अंदर तुम्हाला स्वतःचं अस्तित्व दाखवावं लागणार आहे, कारण आपण पाहतो इथे एक महत्त्वपूर्ण सामना तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय। अक्रॉस द लाईन बॅटचा आणि चेंडूचा संपर्क इथे मैदानावरती झालेला नाही आहे। संघर्ष हा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे। दोन्ही मातब्बर इथे एकमेकांच्या समोर उभे टाकलेत आणि त्यावेळेस आपण पाहतो उभा संघर्ष राहतोय। संघर्ष हा करावा लागतो मित्रांनो, संघर्ष ज्याच्या वाट्याला येतो आणि संघर्ष केल्यानंतर मिळालेले यश हे मात्र तुम्हाला खऱ्या अर्थानं अर्थातच दुमदुमणारं असतं। त्यामुळे तुम्हाला तो संघर्ष करता आला पाहिजे। तुम्हाला आयुष्यामध्ये कधी वेळ मिळाला तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा अग्निपंख हे पुस्तक वाचा। या पुस्तकामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणतात की आयुष्यामध्ये संकट आलीच पाहिजे। जोपर्यंत संकट येत नाही तोपर्यंत तुमच्यातला सुप्ती गोष्टी ओळखण्यात येत नाही। वाडिश लॉंग ऑफ संघाचा आयकॉन तिथं चेंडूवरती येईल एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेरेषी स्कोर कार्ड पुढे जातोय। 45 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। मौनानं होतं एवढं मोठं रामायण हे जर माहीत असतं तर शब्दांच्या स्वाधीन झालो असतो, परंतु मग शब्दांनी लिहिली असती भलतेकडू मिरवणूक माझी। शब्द म्हणजे अंतकौरव असतात, ओटात एक पोटात भलतंच। मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून, परंतु शब्दांचं महाभारत शोधायला पाठीशी कृष्ण हवा। आयुष्यामध्ये दोनच मित्र कमाव, एक भगवान श्रीकृष्णासारखा आणि दुसरा कर्णासारखा। भगवान श्रीकृष्ण तुमच्यासाठी न लढताही तुम्हाला विजय करेल आणि दुसरा कर्ण ज्या कर्णाला माहिती आहे की तुम्ही चुकीचे आहेत परंतु तरी देखील तुमच्या बाजूने उभे राहील। एक धाव इथे मैदानावरती असेल, एका धावेरीशी स्कोर कार्ड पुढे जातो। धावफलकावरती नजर टाकल्यास आपल्याला पाहायला मिळतात 46 धावा। इक्के दुक्के से कुछ चलने वाला नहीं है, लगाने पड़ेंगे चौकर छक्के तभी तो बात बनने वाली है। 5 षटकांचा खेळ मित्रांनो मैदानावरती संपलेला आहे। शेवटच्या क्रमांकात षटक गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं शुभम तळेकर अनेक स्पर्धेमध्ये याचा आयकॉन याचा आयडॉल म्हणून आपण या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे। आज देखील आपण पाहतो रॉयल ट्रॉफी सारख्या एका मातब्बर स्पर्धेमध्ये याचा आयकॉन म्हणून शुभम तळेकर यांना आपण पाहतो। पुलचा प्रयत्न फटका फसलाय, शॉट फायनलचा क्षेत्ररक्षक आणि चेंडूची रेस लागली आहे। 2 धावा तरी इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या आहेत। तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आहे परंतु 2च धावावरती आपण पाहतो समाधान आहे। 2 धावेनिशी धावफलक पुढे सरकतो। 48 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा, चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिलेगी या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। स्वतःचं अस्तित्व तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहे आणि आत्तापर्यंत जर आपण पाहिलं खूप सुंदर गोलंदाजी प्रमोद रायडर्स केंदूर ह्या संघाने इथे मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे। यावेळेचा चेंडू फटका फसला आहे, क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये टिपतो झेल आणि यावेळेस महाराष्ट्र पोलीस संतोष पठारे साहेबांचा देखील खेळ थांबतो। फलंदाज बाद।
पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळत मैदानावरती चाललेला आहे। अफाटा अशा मैदानी तू येशील वेळोवेळी, डाव तुझा येताच जमवशी जपून आपले खेळी, काळकरी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भोवताली तव झेल घ्यावा जो तो फासे टाकी, मागे टपला इष्टरक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, सावध आणि चतुर जो जो होतो तोचे येतेची रंगला, अरे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला। बॅटची बाहेरची कड, गौरवचा सुंदर झेल, भरत भोंगाळ यांना तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये पाहतात। शुभम यावेळेचा चेंडू सुंदर सुंदर चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय अतिरिक्त वेग मिळाला, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय। शेवटच्या क्रमांकात षटक तोडा फोड आणि राज्य करा, परंतु आतापर्यंत आपण पाहतो गोलंदाजाचा अधिराज्य तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहे। शुभम तळेकरची ही ताकद आहे, तुम्हाला मैदानावरती पाहायची आहे। यावेळेचा चेंडू होता, प्रॉपर टायमिंग नाहीये परंतु तरी देखील मिडविकेट रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल। एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेनिशी धावपल पुढे जातोय। धावपलकावरती नजर टाकली असता 49 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय। प्रमोद रायडर्स केंदूर हा संघ एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला डेक्कन पोलीस 11 शिरूर अशा दोन टेनिस क्रिकेट मधल्या तगड्या फौजा एकमेकांच्या समोर उभे ठाकलेल्या आहेत आणि पहा या दोन्ही संघाचं अस्तित्व ह्या सामन्यावरती आहे। जिंकणारा संघ या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये जाईल तर पराभूत होणारा संघाचा मात्र ही स्पर्धा अर्ध्यावरती सोडावं लागेल। सुंदर सुंदर चेंडू इनसाइड आउट खेळायचा होता तिथे, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाही आहे। काय शुभम तळेकरला याचा आयकॉन म्हणून प्रचंड मागणी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आहे। या षटकामध्ये त्याने दाखवून दिलेला आहे, शेवटचा षटक आहे परंतु या शेवटच्या षटकामध्ये त्याने धावांसाठी अक्षरशः दुष्काळ पाडलेला आहे। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू, अफलातून चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। पहिली इनिंग मित्रांनो मैदानावरती संपली आणि धावपलकावरती नजर टाकली असता कयूमभाई शेख युवा उद्योजक आणि सरपंच राजापूर माठ सुधीर शेठ घेगडे यांच्या मालकीचा असणारा डेक्कन पोलीस 11 शिरूर 50 धावा 49 इथं मैदानावरती बनवले गेल्यात आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे। कुठल्याही प्रकारची बॅड लाईट चालणार नाही, सामना आजच्या आजच आपण पाहतो इथे पूर्ण करावा लागेल। शुभम तळेकर 2 षटकं टाकली, 8 विकेट घेत आपण पाहतो 8 धावा दिल्यात आणि 4 फलंदाजाला बाद केलेला आहे। चला विनंती असेल डेक्कन संघ मैदानाचा ताबा घ्या, कुठल्याही प्रकारची बॅड लाईट इथे अजिबात चालणार नाही, आजच्या दिवसामध्ये सामना आपला पूर्ण करायचा आहे। चला विनंती असेल कोतळकर साहेब अँड कंपनी राखीव दिवस मला वाटतं आपण या स्पर्धेसाठी ठेवलेला नाहीये। चला विनंती असेल